थांब, आजची रात्र साधी नाही. आज ठरणार आहे विजय तुझा होणार की तुझ्या शत्रूंचा. पण लक्षात ठेव, अन्याय, खोटं, चुकीचं जास्त दिवस टिकत नाही. तुझ्या मागे कट रचणारे आज स्वतः जाळ्यात अडकणार आहेत. वेळ आली आहे सत्य बाहेर येण्याची. होय माझ्या लेकरा, आज तुझी ती मोठी इच्छा पूर्ण होण्याचा संकेत मी देत आहे. ज्यांनी तुला कमजोर समजलं त्यांच्या समोर आज तुझं नशीब ताकदीने उभे राहणार आहे. तुझ्यावर हसणारे, तुला नाव ठेवणारे आज तुझ्या यशाकडे पाहून शांत होणार आहेत. ज्यांनी तुझं वाईट चितलं त्यांच्या समोर तुझं भाग्य चमकणार आहे. तुझा शत्रू कितीही मोठा असो, पण सत्य, श्रद्धा, विश्वास याच्या पुढे पराभव ठरलेला आहे. होय माझ्या लेकरा, आजपासून तुझ्या आयुष्यातील काळोख संपणार आणि तुझ्या विजयाची सुरुवात होणार आहे. बाळा, कधी कधी आयुष्यात अशी वेळ येते जेव्हा आपल्याच लोकांकडून आपली फसवणूक केली जाते होते. आपल्या मागे बोललं जातं, कट कारस्थान रचलं जातं आणि आपल्याला खाली खेचण्याचा प्रयत्न केला जातो. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा बाळा, सत्य जास्त काळ लपून राहत नाही. आजचा दिवस खास आहे, कारण आज त्या लोकांचे चेहरे समोर येणार आहेत जे तुझ्या हसऱ्या चेहऱ्यामागे दुःख पाहू इच्छित होते. तू शांत राहिलास, तू संयम ठेवलास, म्हणून आता वेळ तुझ्या बाजूने फिरत आहे. जे लोक तुझं नुकसान व्हावं म्हणून प्रयत्न करत होते तेच लोक आता स्वतः घाबरले जाणार आहेत. कारण कर्माचा हिशोब उशिरा का होईना पण अचूक पद्धतीने होतो. बाळा, आज स्वामींचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी उभा आहे, म्हणून भीती सोड. तुझ्या मनात जी मोठी इच्छा आहे ती आता पूर्ण होण्याची चिन्ह दिसत आहे. घरात अडकलेली कामे मार्गी लागत आहे. पैशाची अडचण कमी होत आहे आणि जे सतत मानसिक त्रास देत होते त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव होत आहे. लक्षात ठेव, वाईट कर्म करणारा माणूस काही काळ जिंकतो असं वाटतं, पण शेवटी विजय सत्याचाच होतो. त्यामुळे तू हार मानू नकोस. आणि जर तुझा विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप कर. हा व्हिडिओ तू लाईक कर, चॅनलला सबस्क्राईब कर आणि शेवटपर्यंत ऐक. कारण बाळा, आता तुझ्या आयुष्यात एक मोठा बदल सुरू होत आहे. ज्यांनी तुला कमी लेखलं तेच उद्या तुझ्या पायाशी येणार आहेत. तू मेहनत करत राहा, स्वामींवरती विश्वास ठेव, कारण तुझ्यासाठी एक नवीन दार उघडलं जात आहे. आता दुःखाचे दिवस संपत आले आहेत. तुझ्या डोळ्यातील अश्रू आता आनंदात बदलणार आहेत. ज्यांनी तुझ्या मनाला जखम दिली त्याच्या समोरच तुझं नशीब एकदम चमकणार आहे हिऱ्यासारखं. लक्षात ठेव, कोणाचं वाईट करून कोणी मोठं होत नाही, पण शांतपणे संघर्ष करणारा एक दिवस नक्कीच जिंकतो. जर विश्वास असेल तर मनापासून कमेंटमध्ये लिही, स्वामी माझ्या पाठीशी कायम उभे राहा आणि बघ स्वामींचा चमत्कार, स्वामी लीला. माझ्या बाळा, बघ आता कितीही काही झालं तरी तुझ्या शत्रूंची झोप उडणार आहे, कारण आता वेळ तुझी आहे. माझ्या लेकरा, बघ तुझ्या वाईट मागणारे आज उघडे पडतील आणि तुझं नशीब जोरात काम करणार आहे. कारण असा चमत्कार घडेल की तुला स्वतःला सुद्धा विश्वास बसणार नाही. शत्रूंनी कितीही कट रचले, स्वामींच्या कृपेने तुझं काहीही बिघडणार नाही. त्यामुळे कोणाचं कर्म भारी आणि कोणाचं नशीब मजबूत ते ठरलं जाणार आहे. म्हणून हा संदेश तू शेवटपर्यंत ऐक. माझ्या लेकरा, बघ तुझ्या आयुष्यात काही लोक असे आहेत जे तुझ्या समोर तर गोड बोलतात, पण मागे सतत तुझं नुकसान व्हावं, वाईट व्हावं हेच प्रयत्न करत असतात. म्हणून बाळा, तुझ्या प्रत्येक कामात अडथळे, तुला मानसिक त्रास, तू कितीही चांगलं वागलास तरी लोकांना तुझं सुख बघवत नाही. पण माझ्या बाळा, आता परिस्थिती बदलणार, कारण स्वामी सांगत आहे तुझ्या आयुष्यातील वाईट काळ संपत आला आहे. जे लोक तुझ्या मागे कट रचत होते ते आज स्वतः लोकांसमोर उघडे पडणार आहेत. त्यांचे खरे चेहरे बाहेर येणार आहेत. तू कोणाचं वाईट केलं नाहीस, तू शांत राहिलास, म्हणून आता देव तुझ्यासाठी न्याय करत आहे. जर तुला विश्वास असेल तर माझा देव मला न्याय देणार असे तू टाईप कर आणि हा व्हिडिओ तू जास्तीत जास्त जणांना शेअर कर. कारण आजपासून तुझं नशीब वेगाने बदलायला सुरू होत आहे. तुझ्या घरात आनंद येतोय, तुझ्या मनावरचं ओझं कमी होतंय, बंद झालेलं काम सुरू होतंय आणि ज्यांनी तुला कमी लेखलं तेच आता तुझ्याकडे पाहून खाली मान घालणार आहेत. कारण बाळा, बघ
आता तुझ्या घरातील समस्या, तुझी मनशांती, तुझी नोकरी, तुझा पैसा, तू जे काही मनापासून मागितलं आहेस त्याचा मार्ग आता खुला होत आहे. कारण तू खूप सच्चा भक्त आहेस आणि मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. बाळा, रागाने नाही तर संयमाने जग जिंकायचं. कारण शांत माणसाची ताकद उशिरा कळते. तुझ्यावर हसणारे तुझ्या यशामुळे शांत बसतील. तुला त्रास देणारे तुलाच मदतीसाठी पुढे येतील. आज स्वामींचा हात तुझ्या डोक्यावर आहे म्हणून घाबरू नकोस. बाळा, रात्री झोपण्याआधी फक्त एकदा मनापासून बोल, स्वामी, माझ्या शत्रूंना त्यांच्या कर्माचं फळ द्या आणि मला योग्य मार्ग दाखवा. विश्वास ठेव, तुझा विजय आता जवळ आला आहे आणि स्वामींचा आशीर्वाद तुला प्राप्त होत आहे. माझ्या लेकरा, तुझ्या घरात लवकरच अशी आनंदाची बातमी येणार आहे जी सगळं दुःख तुला विसरायला लावणार आहे. देव उशिरा देतो पण चुकीच्या माणसाला कधीच सोडत नाही. आजपासून तुझे बंद झालेले नशिबाचे मार्ग एक एक करून मोकळे होणार आहेत. होय माझ्या लेकरा, तुझ्या आयुष्यातील दुःख संपून सुख समृद्धीची सुरुवात होणार आहे. आनंद, पैसा, यश आता तुझ्या दारात येणार आहे. बाळा, संकट कितीही मोठं असलं, देवाची साथ असेल तर विजय तुझाच होणार आहे. आज देव तुझ्यासाठी बंद नशिबाचे दरवाजे उघडत आहे. बाळा, ज्यांनी तुला रडवलं त्यांच्या समोरच तुझं भाग्य चमकणार आहे. माझ्या लेकरा, आयुष्यातील अडचणी की तू आतून पूर्णपणे तुटलास. तुझं कोणतंच काम होत नव्हतं. पैशाची अडचण, घरातली चिंता आणि मनात एकच प्रश्न होता तुझ्या की माझ्यासोबतच का. पण माझ्या लेकरा, मी सर्व काही पाहत होतो. तुझा प्रत्येक अश्रू, प्रत्येक संघर्ष, योग्य वेळ येताच न्याय मी तुला देणार आहे. होय, उशीर होईल पण न्याय तुला मिळणार. बाळा, आजचा संदेश तुझ्यासाठी खास आहे. कारण तुझ्या आयुष्यातील अडथळे आता दूर व्हायला सुरू झाली आहे. जे मार्ग बंद झाले होते, ज्या गोष्टी अशक्य वाटत होत्या, त्याच गोष्टी आता हळूहळू मार्गी लागत आहे. तुझी आर्थिक अडचण कमी होणार, पैशाचा अडकलेला मार्ग मोकळा होणार, घरात सुख शांती वाढणार आणि मनावरचं ओझं हलकं होणार. कारण आज देव तुझ्यासाठी नवीन संधी घेऊन येत आहे. होय माझ्या लेकरा, बघ, अचानकपणे तुला धनलाभ होणार आहे आणि खूप दिवसापासून वाट पाहत असलेली आनंदाची बातमी मिळणार आहे. तुझं नशीब आता बदलायला लागलं आहे माझ्या लेकरा. बघ, देव जेव्हा साथ देतो तेव्हा बंद दरवाजे सुद्धा उघडले जातात. तू फक्त मेहनत करत राहा, वाईट विचार सोड आणि मनात विश्वास ठेव. एक दिवस चांगला नक्कीच येणार. तुझ्या घरात सकारात्मक ऊर्जा आता प्रवेश करणार आहे. तुझं दुःखाचं वातावरण कायमचं निवळून जाणार आहे आणि आनंदाची बातमी तुझ्या घरचा दरवाजा ठोठावणार आहे. फक्त तुला विश्वास ठेव आणि विश्वास असेल तर देवा, माझ्या आयुष्यातील संकटे दूर करा असे तू टाईप कर आणि बघ बाळा, तुला वाटत असलेली भीती आता कायमची निघून जाणार आहे. कारण तुझा देव तुझ्या पाठीशी आहे. माझ्या लेकरा, बघ, तुला वाटतं की तुझा कोणी नाही, पण तुझा देव तुझ्या पाठीशी कायमच आहे. त्याने कधीच तुला सोडलं नाही. आता तुझं नशीब बदलणार आहे. कारण तुझ्या देवाने तुझ्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. तू खूप रडलास, खूप सहन केलंस, पण आता बास. आता तुझ्या आयुष्यात फक्त देव आनंद पाठवणार आहे. होय माझ्या लेकरा, संकटाने तुला घाबरवलं पण देवाने तुला कधीच एकटं सोडलं नाही. देव शांत आहे, पण जेव्हा तो कृपा करतो तेव्हा आयुष्य बदलून जातं. आज तुझ्या आयुष्यातील काळोखी रात्र संपून नवीन प्रकाशाचा दिवस येणार आहे. माझ्या लेकरा, कधी कधी आयुष्य खूप कठीण वाटतं की आपल्या स्वतःवरचा विश्वास सुद्धा आपण गमावून बसतो. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेव, ज्याच्या पाठीशी देव उभा असतो ना, त्याला वाईट त्याचं कोणीच करू शकत नाही. म्हणूनच आजचा हा संदेश तुझ्यासाठी आशेचा किरण घेऊन आला आहे. आता तुझ्या आयुष्यातील दुःख हळूहळू कमी होत आहे. जे दिवस गेले ते फक्त रडण्यात गेले, ते आता संपत आले आहेत. तुझ्या मेहनतीचं फळ आता तुला मिळायला सुरू होत आहे. ज्या कामासाठी तू खूप दिवस धावत होतास, ते काम आता अचानक पूर्ण होणार आहे. तुझी आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे. पैशाची चिंता कमी होणार, अडकलेला पैसा परत येणार आणि घरात सुख समृद्धी वाढणार. कारण आज देव तुझ्यासाठी बंद दरवाजा उघडत आहे. जे लोक म्हणत होते ना की ह्याचं काहीच होणार नाही, त्यांनाच आता तुझं नशीब बदलेलं पाहावं लागणार आहे. लक्षात ठेव बाळा, संकटे वेळ कायम राहत नाही. वाईट वेळ माणसाला मजबूत बनवते.
आणि तुझी वेळ आता चांगली सुरू होत आहे. आजपासून एक नवीन सुरुवात होणार. तुझ्या मनातील निगेटिव्हिटी दूर जाणार आणि आयुष्यात सकारात्मक बदल दिसायला लागणार. म्हणून काळजी करू नकोस, विश्वास ठेव. देवाने तुझ्यासाठी खूप काही चांगलं ठरवून ठेवलं आहे. त्यामुळे तू घाबरू नकोस, हार मानू नकोस. तुझं नशीब आता कायमचं देव बदलून टाकणार आहे. होय माझ्या लेकरा, आजपासून तुझ्या नशिबाचे बंद दरवाजे उघडले जाणार आणि तुझं झोपलेलं नशीब जागं होणार आहे. कारण देव तुला देण्यासाठी आता आला आहे. देव जेव्हा साथ देतो तेव्हा नशीबही तुझ्या समोर नतमस्तक होत आहे. कारण तुझ्या नशिबात मोठा आनंद लिहिला जाणार आहे बाळा. ज्यांनी तुला दुर्लक्षित केलं त्यांनाच आता तुझं चमकणारं नशीब दिसणार आहे. होय माझ्या लेकरा, बघ, मेहनत करूनही तुला यश मिळत नव्हतं. तुझं नशीब साथ देत नव्हतं. तुझ्या मनात सतत निराशा वाढत होती. पण बाळा, नशीब कायम एका जागी राहत नाही. आज जो माणूस दुःखात आहे, उद्या त्याच्याच आयुष्यात सुखाचा वर्षाव होत असतो. आज देव तुझ्यासाठी एक नवीन मार्ग तयार करत आहे. तुझ्या नशिबाची चावी आता फिरायला सुरुवात झालं आहे आणि तुझं बंद नशिबाचं कुलूप उघडलं जाणार आहे. जे काम तुझ्या खूप दिवसापासून अडलेलं होतं ते आज होणार आहे. आजचा दिवस साधा नाही बाळा. तुझ्या आयुष्यात आता पॉझिटिव्हिटी येत आहे. तुझ्या चेहऱ्यावरचं दुःख कमी होणार, मनातली भीती दूर जाणार आणि आयुष्य पुन्हा नव्याने सुरू होणार. लक्षात ठेव, उशिरा का होईना पण सर्व काही मिळणार. कारण आता तुझं नशीब उघडलं जात आहे आणि तुझे शत्रू कायमचे दूर जाणार आहे. होय माझ्या लेकरा, तुझा जर तुझ्या देवावर विश्वास असेल तर स्वामी सेवा आणि मी असे तू टाईप कर आणि हा संदेश तू जास्तीत जास्त जणांना शेअर कर. कारण तुझ्या एका शेअरने कोणाचं तरी कमजोर मन हे प्रफुल्लित होत असतं आणि देव तुझ्यासाठी लढाई लढत असतो आणि तुझ्या शत्रूंचा गर्व मोडत असतो. माझ्या लेकरा, आयुष्यात काही लोक असे असतात जे आपल्या चेहऱ्यावरचं हसू पाहू शकत नाही आणि सारखं नुकसान व्हावं म्हणून प्रयत्न करतात. पण ज्याच्या पाठीशी देव त्याला हरवणं कोणालाही शक्य नाही. म्हणून बाळा, आता तुझ्या शत्रूंचा खेळ संपत आला आहे. जे तुझ्या मागे कट रचत होते ते आता त्यांच्या कर्माच्या जाळ्यात अडकतील. म्हणून तू काहीच करू नकोस. तुझं नशीब जागं होत आहे. वाईट करणारा काही काळ सुखी राहील पण जास्त दिवस नाही. माझ्या लेकरा, आज देव तुझ्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवत आहे. तुझे बंद पैशाचे मार्ग मोकळे होणार आहेत आणि ज्यांनी तुला त्रास दिला त्यांना त्यांची जाणीव सुद्धा करून देणार आहे. कारण देवाचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे. तू हार मानू नकोस माझ्या बाळा. तुझा जर तुझ्या देवावर विश्वास असेल तर माझा देव माझ्या पाठीशी असे टाईप कर. तुझ्या शत्रूंनी खूप डाव खेळले पण देव तुझ्यासाठी आता स्वतः मैदानात उतरला आहे. कारण आता तुझ्या विजयाची कथा सुरू झाली आहे. होय माझ्या लेकरा, बघ, तुझ्यावर ज्यांनी अन्याय केला त्यांना आता उत्तर द्यावं लागणार आहे. जेव्हा एखादा माणूस आयुष्यात पुढे जायला लागतो तेव्हा त्याचे शत्रू सुद्धा वाढतात. काही समोरून हसतात पण मनातून आपलं वाईट व्हावं अशीच इच्छा ठेवतात. आपल्या प्रत्येक यशामुळे ते आनंदी तर होत नाहीत पण त्यांचा जळफळाट होत असतो. पण आता काळ बदलणार. आता तुमच्यासाठी देव निर्णय घेणार आणि तुमच्या विरोधात उभे राहणारेच आता कमकुवत पडणार. होय माझ्या लेकरा, तुझ्या कामात अडथळे आणणारे तुझ्या आयुष्यातून कायमचे निघून जाणार. कर्माचा नियम कोणालाही सोडत नाही बाळा. तू शांत राहिलास, दुःख सहन केलंस, सर्व काही प्राप्त तुला आता होणार. कारण देव तुझ्या संयमाचं फळ आता तुला देणार आहे. होय माझ्या लेकरा, ज्यांनी तुला कमजोर समजलं आता त्यांची प्रगती तुला पाहावी लागणार नाही. कारण त्यांच्या अधोगतीचा मार्ग खुला झाला आहे. शत्रू कितीही मोठा असू दे, जर मन स्वच्छ असेल तर देव स्वतः तुझं रक्षण करणार आहे. तुला त्रास देणारे स्वतःच अस्वस्थ होणार आहेत. कारण त्यांनी जे पेरलं तेच त्यांना परत मिळणार आहे. आज तुझ्या आयुष्यात एक नवीन आशा निर्माण होणार. मनातली भीती दूर होणार आणि तुझा आत्मविश्वास वाढणार. फक्त एक गोष्ट कर, राग सोड, वाईट विचार सोड आणि देवावर स्वतःवर पूर्ण विश्वास ठेव. कारण आता विजय तुझ्या खूप जवळ आला आहे. जर विश्वास असेल तर माझा विजय निश्चित आहे असे तू टाईप कर आणि हा व्हिडिओ तू जास्तीत जास्त जणांना शेअर कर. चॅनलला सबस्क्राईब कर. कारण तुझा देव तुझ्या पाठीशी आहे. होय माझ्या लेकरा, विश्वास असेल
तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब कर आणि जास्तीत जास्त जणांना हा व्हिडिओ तू शेअर कर. कमेंट बॉक्समध्ये मीच जिंकणार, माझा शत्रू हरणार असे तू टाईप कर. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.